गेल्या 72 वर्षांपासून वंचित समूहातील समाजाचे प्राथमिक मूलभूत प्रश्न आजही सुटलेले नाहीत. त्यांच्या मानवी हक्कांच्या मागणीसाठी तसेच समस्त भटके विमुक्त व आदिवासी समूहाच्या हक्कांविषयी 72व्या विमुक्त दिनानिमित्त महाराष्ट्रात ही सभा यात्रा संवाद यात्रा सुरू केली असून आज नगर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली आहे. या संयोजन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना समाजातील मूलभूत प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं भटके विमुक्त तसेच आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते. संयोजन समितीनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आम्ही भारताच्या लोकयादीतील आम्ही भटके विमुक्त आदिवासी या देशाचे मालक लोक मात्र आज देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष होत असताना आणि आम्हाला गुन्हेगार जमाती कायद्यातून मुक्त करण्याच्या 72 वर्ष होत असताना आजही तेच दारिद्र्य आमच्या वाटेला आलेलं आहे. आज भटकेविमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संवाद यात्रा सुरू झालेली आहे. 28 तारखेपासून यात्रा चालू झाली आहे. आज यात्रेचा या ठिकाणी हा 6वा दिवस या ठिकाणी आहे. ही यात्रा आतापर्यंत 1300 किलोमीटर चाललेली आहे. अंदाजे सर्व महाराष्ट्रामधला आम्ही आकडा काढा तर 6000 किलोमीटर ही यात्रा प्रवास करणार आहे. महाराष्ट्रामध्ये भटकेविमुक्त समाजाला या ठिकाणी 74 वर्षांनंतर कुठल्याही पद्धतीच्या सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. आजही हा समाज गुलामीमध्ये जीवन जगतोय. जे देशासाठी संघर्ष केला, देशासाठी लढले, ते गुन्हेगार झाला. आजही गुन्हेगारीचा शिक्का या ठिकाणी या समाजाच्या कपाळावरचा पुसलेला नाहीये. म्हणून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 74 वर्षानंतर आमच्या काय वाटेल आलं याचा हिशोब विचारण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा आयोजित केलेली आहे. संवाद यात्रेचे मुख्य जे उद्दिष्ट आहेत ते भटकेविमुक्त समाजातल्या 42 जातींना स्वतंत्र मंत्रालय पाहिजे, त्यांच्यासाठी स्वतः बजेट पाहिजे, त्यांच्या संरक्षणासाठी कायदा पाहिजे. त्याचबरोबर भटकेविमुक्त समाजाला त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी जे काही कल्याणकारी योजना आहे त्या कल्याणकारी योजना या ठिकाणी उभा केल्या पाहिजे. याची जाणीव जागृत करण्यासाठी समाजाचं वेदनेचं दुःखाचं गाठोडं बांधून या राज्यकर्त्यांना या ठिकाणी गाठोडं देऊन त्या ठिकाणी या मागण्या पूर्ण करण्यासाठी सतत आंदोलन केलं जाणार आहे. ही जनजागृती करण्यासाठी भटकेविमुक्त समाजाला एकत्रित आणण्यासाठी त्या ठिकाणी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली. महाराष्ट्रातली पहिल्यांदा सगळ्यात मोठी भटकेविमुक्तांच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी निघलेली ही संवाद यात्रा आहे. या ठिकाणी अनेक समाजाचे लोक सहभागी झाले आहेत. प्रत्येक कलेक्टर ऑफिस असन या ठिकाणच्या सामाजिक संस्था संघटनांनी एकत्र मिळून संयोजन समितीच्या वतीने वेगवेगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी आहेत. ही यात्रा आज नगरमध्ये आहेत. पश्चिम महाराष्ट्र संपला तर उत्तर महाराष्ट्राला सुरुवात झालेली आहे. इथून यात्रा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जाणार आहे. आजही भटके विमुक्त आदिवासी समाजाला जात वर्गाच्या आधारावर मोठ्या प्रमाणात विषमता व अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर हा समाज हा अतिशय मागासलेला असून वंचित घटकात आहे. त्यामुळे ही मूळ भटक्या जमाती अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार या मानवी व संविधानिक हक्कांपासून वंचित आहे. गेल्या 72 वर्षात या वंचित समूहाचे प्राथमिक मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. त्यांच्या मानवी हक्कांची सतत पायमल्ली होत आहे. हा समूह विकासाच्या प्रक्रियेतून कोसोमैल दूर आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील समस्त भटके विमुक्त व आदिवासी समूहाच्या हक्कांविषयी 72व्या विमुक्त दिनानिमित्त आम्ही राज्यव्यापी संवाद यात्रा काढली आहे. या संवाद यात्रेत भटके विमुक्त व आदिवासींच्या प्रमुख मागण्यांचे प्रश्नांचे निवेदन आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासनास देत आहोत. आपल्यालाही आम्ही सदर निवेदन देत आहोत. या निवेदनाच्या माध्यमातून राज्य सरकारला भटके विमुक्त आदिवासी प्रश्नांवर जाब विचारत आहेत. ही संवाद यात्रा महाराष्ट्रातील भटके विमुक्त आदिवासींतील सर्व जात समूहांचे प्रतिनिधित्व करीत आहे. यामध्ये किमान 100हून अधिक संस्था संघटना सहभागी झालेल्या आहेत. सोबत मागण्यांचं पत्रक जोडलेलं आहे. हा संवाद यात्रेत आपणही मार्गदर्शन करावे व शक्य ती मदत करावी. तसेच ज्या मागण्या आहेत त्यावर शासनानं त्वरित दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी संवाद यात्रेच्या निमित्तानं करीत आहोत. भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून 28 तारखेपासून आपण संवाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे. या संवाद यात्रेच्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या म्हणजे आम्ही 20 जिल्ह्यांमध्ये जातोय. 40 तालुके आम्ही या निमित्ताने कव्हर करतोय आणि या सगळ्या ठिकाणी आपले भटके विमुक्त आदिवासी समुदायाचे जे लोक आहेत त्यांना जाऊन त्यांच्या पालावरती वस्त्यांवरती वाड्यांवरती जाऊन
चर्चा करतोय, त्यांचे प्रश्न समजून घेतोय, त्यांना सगळ्यांना एकत्रित कसं करता येईल, कारण हा समाज विखुरलेला आहे, गावाकुसाबाहेरचा आहे, त्याच्यामुळे त्यांचे प्रश्नही गावाकुसाबाहेर राहिलेले आहेत. त्यांना मुख्य ठिकाणी येता येत नाही, आपलं म्हणणं मांडता येत नाही. त्यांनाच घेऊन आम्ही ही संवाद यात्रा काढतोय, कारण 75वं वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय. 72 वर्ष विमुक्त होऊन झालेलं आहे, तरीही प्रश्न सुटलेले नाहीये. तुम्ही बघतायत आज मोठ्या प्रमाणे जो समुदाय आपल्या सोबत आलेला आहे. काय मागण्या आहेत तो त्यांच्या? राहायला घर हवं, घराखालची जमीन नावावरती आहे, मुलांना शिक्षण हवं, आरोग्याचा प्रश्न हवा, ज्या त्यांच्यावरती ज्या खोट्या केसेस टाकतात त्या टाकल्या जाऊ नये, त्याच्यासाठी त्यांना संरक्षण मिळावं, त्यांना ज्या बेसिक सुविधा माणूस म्हणून जगण्यासाठीच्या ज्या बेसिक सुविधा संविधानाने दिलेल्या आहेत त्या मिळाव्या, याच्यासाठी ते आलेले आहेत. काल आम्ही पश्चिम महाराष्ट्र पूर्ण केला, आजपासून आम्ही उत्तर महाराष्ट्र करतोय, याच्यानंतर मराठवाड्यात जाऊ, तिथून आम्ही विदर्भात जाऊ आणि मुंबईला 23 सप्टेंबरला याचा समारोप होईल. अपेक्षा अशी आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, त्यांनी या सगळ्या लोकांना 23 तारखेला भेटायला यावं, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहोत. आज रोजी आपण पाहत आहोत की भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती तसेच बाराबलुतेदार महासंघ तसेच ओबीसी विजयंतीच्या वतीने आज जनसंवाद मोर्चा निघालेला आहे. आज आपण पाहत आहोत की प्राचीन भारतापासून जे भटके विमुक्त लोक होते त्यांच्यावर पहिल्यापासून अन्याय झालेला आहे आणि आज काय आज आपला आधुनिक भारत आला असूनही आजही भटके विमुक्त लोकांवर अन्याय होत आहे आणि त्या अन्यायाच्या विरोधात आज आपण पाहत आहोत की जन आक्रोश म्हणता येईल, याला जनसंवादही म्हणता येईल की आज आपण पाहत आहोत की सर्व ओबीसी सर्व भटके विमुक्त लोक डोंबारी, कोल्हाटी, परत मदारी ह्या विविध समाजाचे लोक आज इथं कलेक्टर ऑफिस अहमदनगर येथे उपस्थित राहिले आहे. त्यांची फक्त एकच मागणी आहे की आपला फक्त मूलभूत अधिकार आणि मूलभूत अधिकार मागणं हे आपलं संविधानिक अधिकार आहे आणि त्या अधिकारासाठी आज दुःखाची खेद असं आहे की त्या अधिकारासाठी एवढा समुदाय जमा होत आहे. तरीही माझं एक सरकारला निवेदन असं आहे की आज आपले जे मूलभूत अधिकार आहे जसं भटक्यांचे त्यांना हे देण्यासाठी म्हणजे त्यांना अधिकार त्यांना देण्यात यावा.